नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे अबोलीला असं वाटत असतं की जे काही केक, बुके जे काही सगळं मागवलं आहे हे अंकुशने अबोलीसाठी मागवलेलं आहे. त्याने तिला सरप्राईज दिलं आहे. तेव्हा ती म्हणत असते की सर, बास झालं आता तुमचं, बास झालं सरप्राईज, अजून किती खोटं बोलणार आहात. मला माहिती आहे हा केक आणि हा बुके आणि अननोन नंबरवरून कॉंग्रॅच्युलेशन्सचे मेसेजेस हे सगळं तुम्हीच मला पाठवताय. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, अबोली एक एक मिनिट, काय म्हणालीस तू? केक, बुके आणि अननोन नंबरवरून कॉंग्रॅच्युलेशन्सचे मेसेजेस मी पाठवतोय तुला? नाही, मी असं काही केलेलं नाही आहे. अबोली, अगं मला तेवढा वेळच नव्हता केक ऑर्डर करायला, बुके ऑर्डर करायला, आणि मी तुला अननोन नंबरवरून कॉंग्रॅच्युलेट का करेन? मी तर तुला माझ्या फोनवरून करेन, नाहीतर समोरासमोर करेन ना. तेव्हा इथे अबोली म्हणते, म्हणजे सर तुम्ही खरं बोलताय, तुम्ही हा केक, हा बुके तुम्ही ऑर्डर केलेला नाही आहे सर, खरं बोलताय तुम्ही? तेव्हा अंकुश म्हणतो, अगदी खरं बोलतोय मी अबोली, मी यातलं काही ऑर्डर केलेलं नाही आहे. तेव्हा इथे अबोली खूपच जास्त टेन्शनमध्ये येते. ती म्हणत असते की जर हा केक आणि हा बुके आणि मेसेजेस अंकुश सरांनी केलेले नाही आहेत तर मग कुणी केले असतील? हा केक वगैरे कुणी ऑर्डर केला असेल असा प्रश्न अबोलीला पडलेला असतो. तेव्हा इकडे अंकुश म्हणत असतो, अबोली ठीक आहे अगं, एवढं टेन्शन कसलं घेतेस आणि एवढा विचार करायची गरज नाही आहे, पॅनिक व्हायची गरज नाही आहे. मी काय म्हणतो, अगं तुझं आता इतकं नाव झालं आहे, तुझा सत्कार वगैरे होणार आहे, ही बातमी आहे ना सगळीकडे पसरली आहे सोशल मीडियावरती, त्याचबरोबर न्यूजवरती सगळ्यांना कळले की तुझा आता इथे सत्कार केला जाणार आहे. आणि तू ज्या पद्धतीने केसेस लढतीयस तर काही लोक तुझे फॅन आहेत की तुझ्या चाहत्यानेच कुणीतरी हा केक, बुके तुझ्यासाठी इथे पाठवला असेल. त्याच्यामध्ये एवढा विचार करायची गोष्ट काय आहे? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता अंकुश अबोलीच्या मनातून ही गोष्ट काढण्याचा प्रयत्न करत असतो की काहीतरी प्रॉब्लेम आहे, कारण ती आता प्रेग्नंट आहे, तिने आनंदी आणि खुश असायला हवं. पण इथे तर तिच्या चेहऱ्याचा रंगच उडालेला असतो जेव्हा तिला कळतं की इथे अंकुशने हे सगळं तिच्यासाठी ऑर्डर केलेलं नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, अबोली म्हणत असते की सर खरंच, म्हणजे जर हे तुम्ही ऑर्डर नाही केले तर कुणी केलं असेल, मला तर टेन्शन आलं आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली अगं मी सांगतोय ना, टेन्शन घेण्याचं काही कारण नाही आहे, हे केक वगैरे आता ऑर्डर केलं आहे की नाही. त्यानंतर इथे अंकुश म्हणतो की अबोली खरं सांगू का तुला, तू मला एवढी मोठी आनंदाची बातमी दिली आहेस ना, तर मला आता त्याच्यापुढे दुसरं काहीही दिसत नाही आहे. आजचा हा दिवस आणि ही रात्र फक्त आपल्या दोघांची अबोली, आता फक्त तुझ्यासाठी मी आणि माझ्यासाठी तू आहेस. आपण ही रात्र दोघेजण एकमेकांबरोबर आनंदाने घालूया. तू मला जी काही आनंदाची बातमी दिली आहेस ना, ती मला लोकांना आता ओरडून ओरडून सांगावीशी वाटते खरंच. म्हणजे डॉक्टरांनी आपल्याला काय सांगितलं होतं अबोली, की आपण दोघेजणं कधीच आई बाबा होऊ शकणार नाही, तू कधीच आई होऊ शकणार नाही आहेस अबोली, असं सांगितलं आहे की नाही? असं सांगितलं होतं, पण आता तू आई होणार आहेस ही बातमी ऐकल्यानंतर माझा आनंद गगनात मावेन असा झाला आहे. कधी एकदा अबोली खरंच सांगतोय, कधी एकदा आपलं बाळ जन्माला येते आणि ते माझ्या हातामध्ये येते असं मला झालं आहे. तेव्हा इकडे अबोलीसुद्धा हसायला लागते. अंकुश म्हणत असतो की अबोली खरं सांगू का, तर जगातला सगळ्यात मोठा आनंद तू मला दिलेला आहेस आणि हा आनंद, हे क्षण मला असेच माझ्या आयुष्यभर अगदी जवळ सांभाळून ठेवायचे आहेत, माझ्या इथे आठवणीमध्ये साठवून ठेवायचे आहेत. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता अंकुश म्हणत असतो की अबोली अगं हा केक आता जरी कुठल्या चाहत्याने पाठवला असेल तरीसुद्धा केक कट करायला हवा ना. पण त्याच्या आधीच इथे अंकुशला आता क्रिसचा फोन येतो. तेव्हा अंकुश म्हणत असतो की क्रिसचा फोन आहे. तेव्हा तो क्रिसजवळ बोलत असताना इथे आता रेंज नसल्यामुळे त्याला क्रिसचा काही आवाज येत नसतो. तेव्हा अंकुश म्हणत असतो, अबोली एक मिनिट मी आलोच हां, मला क्रिसचा फोन आला आहे, त्याचा मला आवाज येत नाही आहे, तेव्हा मी जरा बाहेर जाऊन बोलतो. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, अबोलीला आता सारखे सारखे मेसेजेस येत असतात. अबोलीला सारखे मेसेज येत असतात की आजूबाजूला मला शोधतेस का, मला शोधण्याचा प्रयत्न करतेस का, अंकुशला माझ्याबद्दल सांगणार आहेस का. तर इकडे आता ते मेसेजेस आल्यानंतर अबोली म्हणत असते की कुणीतरी माझ्यावरती नजर ठेवू नये, कुणीतरी माझ्यावरती पारत ठेवू नये. पण का, कोण असेल ती व्यक्ती जी माझ्यावरती अशी लक्ष ठेवून आहे असं अबोलीला वाटत असतं. तर इकडे माझा मोबाईल नंबर त्या व्यक्तीकडे आहे, ती व्यक्ती इथेच कुठेतरी आजूबाजूला असेल का, म्हणजे एवढी सगळी माणसं आहेत, जो तो आपल्या मोबाईलमध्येच आहे, मग तो व्यक्ती कोण असेल जो मला हे मेसेजेस करतो आहे. आता मी नाव तरी कुणावरती घेऊ,
जर एखाद्याला कोणाला तरी बोललं तरी संपूर्ण इथे रेस्टॉरंट इथे आता खूपच जास्त डिस्टर्ब होऊन जाईल असं इकडे आता अबोली म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे अबोली आता टेन्शनमध्ये आलेली असते. करावं तर काय करावं. त्यानंतरला इकडे आता अबोलीचा मोबाईल अपने आप ऑपरेट होत असतो. तर तिचा मोबाईलसुद्धा कोणीतरी हॅक केलेला असतो. तिचा मोबाईल पूर्णपणे हॅक केल्यानंतर मोबाईलचा ॲक्सेस आता त्या व्यक्तीकडे असतो आणि तो स्वतःहूनच तिकडून आता मोबाईल ऑपरेट करत असतो. इकडे आता तिचे ॲप अपने आप ऑपरेट होत असतात आणि त्याच्यामध्ये आता नंबर लावलेला असतो, तो म्हणजे रमाचा. रमाला इथे व्हिडिओ कॉल केलेला असतो. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की माझा मोबाईल ऑपरेट कोण करतं आहे, माझा मोबाईल ऑपरेट होतो आहे, म्हणजे याचा अर्थ माझा मोबाईल कुणीतरी हॅक केलं आहे की काय. तेव्हा इकडे अबोली म्हणते की अरे देवा, आईंना व्हिडिओ कॉल का लागतो आहे. म्हणून इथे आता अबोली फोन घाईघाईने घेत असताना इकडे रमाला व्हिडिओ कॉल हा लागलेला असतो आणि व्हिडिओ कॉलमध्ये अबोली काय बघते प्रेक्षकांनो, खूपच भयानक गोष्ट तिला दिसलेली असते. ती म्हणजे इथे एक माणूस आता व्हिडिओ कॉलवरती बोलत असतो. तो म्हणत असतो की बघितलंस ना अबोली, इथे तुझी सासूबाई रमा, हिला आता मी इथे किडनॅप करून ठेवलं आहे. त्याचबरोबर सखी शांतपणे झोपलेली आहे. आता तुला एक काम करायचं आहे, अगदी 12-13 तासांच्या आत तुला आता अंकुशला संपवायचं आहे. तेव्हा इथे तुला जर तुझी सासू आणि ही सखी दोघीजणी जिवंत हवे असतील तर तुझ्या नवऱ्याला तुला संपवावं लागणार आहे, असं इकडे आता तो माणूस म्हणत असतो. तेव्हा अबोली म्हणत असते, आई, सखी, कोण आहेस कोण तू, आणि तू का माझ्या कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न करतोयस, असं अबोली म्हणत असते. तेव्हा इथे आता व्हिडिओ कॉल चालू असतो. तो माणूस आता रमाला दाखवत असतो, त्याचबरोबर सखीला दाखवत असतो. त्यानंतरला इकडे प्रेक्षकांनो आता अबोली इकडे तिकडे त्या माणसाला शोधत असते. मला शोधतेस का, तुझ्या नवऱ्याला सांगणार आहेस का, मी तुला फॉलो करतोय, खाली बस, मी सांगेन तेच करायचं, कळलं ना. अजिबात अंकुशला काहीही या मेसेजेसबद्दल आणि कॉलबद्दल सांगायचं नाही, नाहीतर तिकडे रमा आणि ती सखी आमच्या ताब्यामध्ये आहेत हे आता विसरू नकोस. तेव्हा इथे प्रेक्षकांनो अंकुश आता मोबाईलवरती बोलत असतो. अंकुशचा फोन आलेला असतो. तेव्हा तो तिकडे बाजूला जाऊन मोबाईलवरती बोलत असतो. तेव्हा अबोली म्हणत असते की मला हे धमकीचे मेसेजेस येत आहेत, याबद्दल आता अंकुश सरांना सांगायला हवं. पण अंकुश सरांना कसं सांगू, माझा मोबाईल तरी ते अपने आप ऑपरेट होतो आहे ना. तेव्हा इकडे अबोली म्हणते नाही, अंकुश सरांना सांगायलाच पाहिजे की माझ्या बाबतीत काय होतं आहे ते. तेव्हा इथे अंकुश येतो आणि म्हणत असतो की सॉरी अबोली, खरंच सॉरी. हे बघ, माझं लक्ष नव्हतं असं नाही गं, पण मला एका मागोमाग एक 4-5 महत्त्वाचे कॉल आले आणि ते मला घ्यावे लागले. तेव्हा इकडे अंकुश म्हणत असतो, अबोली तुला खरंच सांगू का, मला आहे ना इथे आल्यापासून तुझ्याकडे बघून एक गोष्ट मला नोटीस झाली, ती म्हणजे तू कसल्या तरी विचारात आहेस. तेव्हा इकडे अंकुश म्हणतो, अबोली सांग ना, कसल्या विचारात आहेस तू, तुला कसं टेन्शन आहे का, तुला माझ्याशी काही बोलायचं आहे का. तेव्हा अबोली म्हणते, नाही सर, मला काहीच बोलायचं नाही आहे. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, अबोली मी काय म्हणतो, अगं हा केक आपण कटच केला नाही आहे, तुझ्या कुठल्या तरी फॅनने हा केक तुला दिला आहे, चल आपण केक कट करूया ना. तेव्हा इकडे आता अंकुश तो केक अबोलीच्या समोर ठेवतो. तेव्हा अबोली तो केक आता कट करायला जाते, कटसुद्धा करते आणि तेवढ्यातच इथे अंकुश म्हणतो, 1 मिनिट थांब, आणि तो आता अबोलीला केक भरवणारच असतो. तेवढ्यातच इथे अबोलीला दुसरा मेसेज येतो. त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की अंकुशने भरवलेला केक खायचा नाही, केक अजिबात खायचा नाही, आत्ताच सांगतो आहे. तेव्हा इकडे अंकुश आता अबोलीला केक भरवायला जाणार. तेवढ्यातच अबोली म्हणते, नाही सर, नको सर, मला केक नको. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली असं काय करतेस, अगं थोडा तरी खा ना. तेव्हा अबोली म्हणते, नाही नको सर, खरंच नको मला, हा पाईनॲपल फ्लेवर आहे ना सर, मला नाही आवडत, खरंच सर मला नको आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली अगं थोडासा तरी खा, तुला जास्त नाही भरवत आहे. तेव्हा अबोली म्हणते, नाही सर, प्लीज सर, नको मला. तेव्हा इकडे आता लगेच दुसरा मेसेज येतो की अंकुशने भरवलेलं नको खाऊ, पण आता तुला त्यातला केक खायचा आहे, तू स्वतःच्या हाताने तो केक खा, असं आता इकडे मेसेजवरती कोणीतरी बोलतं. तेव्हा इथे अबोलीला वाईट वाटतं. अंकुश तिला स्वतःच्या हाताने इथे केक भरवत असतो. तेव्हा अबोली नको म्हणते आणि आता इथे अबोलीला सांगितलेलं असतं की स्वतःच्या हाताने केक खा, म्हणजे अंकुशमध्ये आणि अबोलीमध्ये कुणाला तरी गैरसमज निर्माण करायचे आहेत. आता
आता हा व्यक्ती नक्की आहे तरी कोण? तर इथे अबोलीला असं वाटत असतं की हा कोण आहे जो माझ्यावरती नजर ठेवून आहे आणि अंकुश सरांच्या हातून केक खायला नको म्हणतो आहे आणि आता माझ्या स्वतःच्या हाताने मला केक खायला सांगतो आहे. तेव्हा इकडे जर माझं नाही ऐकलं तर रमा आणि सखी माझ्या ताब्यात आहेत असा मेसेज आता अबोलीला येतो. तिचा नाईलाज होतो. ती लगेचच तिथून एक चम्मच घेते आणि त्यातला केक खायला सुरुवात करते. 2-3 चम्मच ती लगेचच तो केक खाते. तेव्हा अंकुश तिच्याकडे बघतच राहतो. अंकुश म्हणत असतो, अबोली अगं काय आहे? मगाशी मी तुला केक भरवत होतो तेव्हा तू म्हणालीस की पाईनॅपल फ्लेवर तुझा फेवरेट नाही आहे म्हणून तू नाही खाल्लास ना आणि आता लगेच केक खाल्लास? तेव्हा अबोली म्हणते, हो सर मी खाल्ला केक. कारण कसं आहे ना, तुम्ही मला इतकं प्रेमाने भरवत होतात आणि त्याचबरोबर माझा जो कोणी चाहता असेल त्यानेसुद्धा मला हा केक किती प्रेमाने पाठवला असेल ना, म्हणून हा केक मी खाल्ला सर. तुम्हाला आणि त्याला वाईट वाटायला नको ना म्हणून. तेव्हा इकडे अंकुश म्हणतो, बरं ठीक आहे, खा तुला किती खायचं असेल तर, पण आता आपण जेवणाची ऑर्डर देऊया का? तेव्हा इथे ऑर्डर घेण्यासाठी आता एक वेटर आलेला असतो. तो आता इथे ऑर्डर घेणार असतो. तो म्हणतो की सर सांगा ना काय काय आणू तुमच्यासाठी? तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, अबोली सांग ना, आज आपण सगळे पदार्थ तुझ्या आवडीचे खाणार आहोत. तू सांग तुला काय काय हवं आहे ते. तेव्हा अबोली म्हणते, नाही सर तुम्ही काहीही मागवा मी खाईन. तेव्हा इकडे तो माणूस म्हणतो की सर पण इथे या नावाची तर डिश नाहीच आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, अरे वा तुमचा सेन्स ऑफ ह्युमर खूपच जास्त छान आहे. तेव्हा इकडे अंकुश म्हणतो, अबोली अगं माग ना, तुला जे काही हवं आहे ते माग. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, नाही सर नको, तुम्हाला जे हवं आहे ना तेच मागवा. तेव्हा इकडे आता खूप छान असा पदार्थ मागवलेला असतो, पनीर टिक्का, त्याचबरोबर रुमाली रोटी. जे काही अबोलीला आवडतं तेच अंकुशने ऑर्डर केलेलं असतं. त्यानंतर इकडे आता अंकुशने जे जे काही ऑर्डर केल्यानंतर इकडे आता अबोलीला अजून एक मेसेज येतो. त्याच्यामध्ये आता त्या माणसाने लिहिलेलं असतं की जी काही अंकुशने ऑर्डर केले ना ते सगळेच्या सगळे पदार्थ तुला आता कॅन्सल करायचे आहेत आणि तुला इथे ऑर्डर द्यायची आहे. जर असं नाही केलं तर रमाचा जीव धोक्यात आहे. तेव्हा इकडे अबोली लगेचच म्हणते की दादा 1 मिनिट थांबा, जरा इकडे या ना, सरांनी जी ऑर्डर केली ना ती कॅन्सल करा. आणि अबोली म्हणते की तुम्ही एक काम करा, इथे पास्ता त्याचबरोबर बर्गर पिझ्झा ती असं सगळं आता ऑर्डर करते, जंक फूड. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, अबोली अगं तू असं काय करतेस? हे असे पदार्थ तर तू कधीच खात नाहीत ना, मग आता का तू ऑर्डर करतेस? तेव्हा अबोली म्हणते, सर आपण नेहमी तेच खातो ना, म्हणून आज विचार केला की आपण काहीतरी थोडंसं वेगळं खाऊया. तेव्हा मी ही ऑर्डर केली आहे सर, तुम्हाला आवडली नाही का? तेव्हा इथे अंकुश म्हणतो, नाही अजिबात नाही, तू जे मागवलेस ना आपण तेच खाणार आहोत. तेव्हा अंकुश म्हणतो की अबोली तर हे पदार्थ कधीच खात नाही आणि आत्ताच ते पदार्थ ती ऑर्डर का करते? असा प्रश्न आता अंकुशला पडलेला असतो. पण ती प्रेग्नेंट आहे. प्रेग्नन्सीमध्ये असं अरबट चरबट खायचं नसतं हे मला पण माहिती आहे. पण जाऊ दे, तिला जर मन झालं असेल खायला तर तिला खाऊ दे असं सुद्धा त्याला वाटतं. म्हणून तो तिला अडवत नाही. नाहीतर पास्ता पिझ्झा बर्गर हे सगळे मैद्याचे पदार्थ आहेत आणि ते अबोलीने खाल्ले तर तिला आणि बाळाला त्रास होऊ शकतो, एवढं तर अंकुशला माहितीच असतं. पण इथे आता अंकुशमध्ये आणि अबोलीमध्ये कुणीतरी गैरसमज पसरवण्यासाठी इथे आता सातत्याने अबोलीला अंकुशपासून लांब ठेवले जाते. तू अंकुशच्या हाताने केक खाऊ नको, अंकुशने केलेली ऑर्डर इथे आता कॅन्सल करायला लावलेली असते. या सगळ्या गोष्टी आता घडत असतात. त्यामुळे इथे अंकुशला आता अबोली सांगते की मला ते पदार्थ खावेसे वाटत आहेत. अंकुश म्हणतो, बरं ठीक आहे, तू जरा बघ इथे ऑर्डर आपली येईल, मी वॉशरूमला जाऊन येतो. तेव्हा अंकुश गेल्यानंतर इथे अबोलीला अजून एक मेसेज येतो. त्याच्यामध्ये रमा म्हणत असते की अबोली वाचव, मला वाचव. अबोली मला मारायचं नाही आहे गं, मला मरायचं नाही आहे, मला वाचव प्लीज अबोली. आणि सखीकडे सुद्धा आता कॅमेरा जात असतो. तेव्हा अबोली म्हणत असते की देवा मी काय करू, मला हे अंकुश सरांना लवकरात लवकर सांगायचं आहे, मी अंकुश सरांना मेसेज करू का? तेवढ्यातच तो म्हातारा माणूस येतो आणि म्हणतो, काय गं आला का तुझा नवरा? तेव्हा अबोली म्हणते, हो ते आलेत. तेव्हा तो म्हणतो की चालेल, करा एन्जॉय करा, दोघेजणं मस्त एकत्र आले आहेत, एन्जॉय करा असं सुद्धा इकडे ती आता म्हणते. त्यानंतर अबोली म्हणत असते की अंकुश सरांना मी मेसेज करते आणि सांगते की माझ्याबरोबर इथे काहीतरी चुकीचं घडतं आहे, तुमच्याबरोबर मला खोटं बोलावं लागतं आहे, हे सगळं मी स्वतःहून करत नाही आहे. ही गोष्ट आता अबोलीला अंकुशला सांगायची असते. तेव्हा ती मेसेज करते आणि तेवढे मेसेज आता इकडे आता डिलीट होत असतात.
त्यानंतरला प्रेक्षकांनो, इकडे आता तो म्हातारा माणूस ज्या बाईची वाट बघत असतो ती त्या ठिकाणी आलेली असते. तिला बुके वगैरे देऊन तिचा छान इथे सत्कार करण्यात आलेला असतो. तेव्हा इकडे आता तिचा नवरा म्हणत असतो की तुला मी कधीपासून वाट बघतोय तुला माहिती आहे का, तुला आहे ना असा दरवर्षी सत्कार दिला पाहिजे, तू माझी बायको आहे, त्याचा मला खरंच खूप आनंद होतो आहे. हीच तुझ्या चेहऱ्यावरची जी स्माईल आहे ना, ही स्माईल मला बघायची होती, प्रिन्सलेस स्माईल, आणि ती बघितल्याशिवाय मला अजिबात चैन पडत नव्हतं. त्यामुळे तर मी आता हा सगळा घाट घातला आहे. तेव्हा इकडे तो माणूस आता आपल्या बायकोचं भरभरून कौतुक करतोय असंच सगळ्यांना वाटत असतं. त्यानंतर इकडे अबोलीला आता सारखे मेसेजेस येत असतात. मेसेजमध्ये एकच रमाला मारण्याची धमकी, सखीला मारण्याची धमकी, त्यानंतरला इकडे अंकुशचा सुद्धा खून करायचा आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये लिहून आलेल्या असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता अबोली म्हणत असते की काय करू मी आई तुम्ही शांत व्हा, तुम्ही रडू नका, मी सगळं काही ठीक करते, तुम्ही शांत व्हा बरं. त्यानंतरला इकडे आता अबोली ते मेसेजेस वाचते, तिला खूपच मोठा धक्का बसत असतो. ती म्हणत असते की अंकुश सरांना सांगायला हवं, म्हणून ती आपला मोबाईल घेते आणि त्याच्यावर ती मेसेज टाईप करते अंकुशला सांगण्यासाठी. तर ते अंकुशला पोचतच नाही, कारण त्याआधीच कुणीतरी ते मेसेजेस डिलीट करत असतं, कारण तिचा मोबाईल हॅक झालेला असतो. तेव्हा इथे आता अबोलीच्या चेहऱ्याचा रंग उडालेला असतो. अंकुश म्हणतो, अबोली एक विचारू का? तेव्हा अबोली म्हणते, विचारा ना सर, तू आलीस तेव्हा खूप चेंज दिसत होतीस आणि आता खूप चेंज दिसतेस. तेव्हा अंकुश म्हणतो की अबोली, तुला कसलं टेन्शन आहे का, तुला असं काही आहे का जे मला सांगायचं आहे पण तुला सांगता येत नाही आहे? हे बघ अबोली, जे काही असेल ना ते प्लीज तू मला सांग, असं मनामध्ये ठेवू नकोस. तुला कसलं टेन्शन आहे का? जर तुला कसलं टेन्शन असेल तर ते सुद्धा मला सांग ना. तेव्हा इकडे अबोली आता गप्पच असते. तेव्हा अंकुश आता पुन्हा त्या वेटरला बोलावतो आणि म्हणतो की आमची ऑर्डर अजून इथे आलेली नाही आहे, हे सगळं क्लीन करा आणि मगच आमची ऑर्डर येऊ द्या. अबोलीने जे जे काही मागवले ना ते सगळे इथे आणा. खूपच जास्त टेन्शनमध्ये असते. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली काय झालं आहे, तुझा चेहरा काय एवढा उतरला आहे, सांग ना अबोली, तुला कसलं टेन्शन आहे का, तुला मला काही सांगायचं आहे का, पण तू घाबरतेस, हे बघ जे काही असेल ते बोल. तेव्हा अबोली म्हणत असते, नाही सर, नाही असं काही नाही आहे, आणि मनामध्ये म्हणते की सर अहो कधीपासून तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, पण कशी सांगू, इथे कुणीतरी माझ्यावरती नजर ठेवून आहे. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे अबोलीला अजून एक मेसेज येतो. तर इथे गार्लिक ब्रेडमध्ये आता मध्ये एक गोळी ठेवलेली असते आणि अबोलीला मेसेजमध्ये सांगितलेलं असतं की ती गोळी इथे आता काही झालं तरीसुद्धा ही गोळी मला अंकुश सरांना द्यावीच लागेल, कारण ती गोळी आता अंकुशच्या जेवणामध्ये मिसळायला सांगितलेली असते, कारण अंकुशचा जीव घ्यायला सांगितलेला असतो. त्यामुळे इथे आता अंकुशला मारायला सांगितलेलं असतं, त्याची सुपारी दिलेली असते. अबोलीला सांगितलेलं असतं की त्याच्या जेवणामध्ये मिक्स करून त्याला खायला दे म्हणून. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, अबोलीचा नाईलाज होतो. अबोली म्हणत असते की सर मला माफ करा, खरंच सर मला माफ करा. तरी त्या अंकुशच्या जेवणामध्ये गोळी मिक्स केल्यानंतर अंकुशला आता खोकला येतो आणि त्याला त्रास व्हायला सुरुवात होते. त्याचं इथे अबोलीला आता खूपच जास्त प्रेक्षकांनो वाईट वाटत असतं आणि या गोष्टीचा तिला आता खूप जास्त त्राससुद्धा होत असतो.